आणि एक महत्त्वाची बातमी, वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वरळी विधानसभेमधून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार अशी देखील माहिती मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडून। नंदकिशोर, काय माहिती यामधून? वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विधानसभा निवडणुकांची तयारी मनसेकडून देखील केली जाते, तर माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार अशी ही माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे। नंदकिशोर, नक्कीच निखिला, जर पाहायला गेलं तर आता प्रत्येक पक्षाने आपापली जी चाचपण्याची सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत जर पाहायला गेलं तर आता मनसेने सुद्धा जी चाचपण्याची सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार का, कारण संदीप देशपांडे यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचं सुद्धा जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर माहीममधून मनसेचे जे नेते आहेत नितीन सरदेसाई यांना सुद्धा ग्रीन सिग्नल मिळाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। राजू पाटील कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळते। खरं मनसे नेत्यांकडून या मतदारसंघात कामालाही सुरुवात जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रमुख म्हणजे मनसे स्वबळावरती ही निवडणूक लढवणार की पुन्हा एकदा महायुतीत सामील होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या लोकसभेत जर आपण पाहायला गेलं तर महायुतीला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे ही निवडणूक नेमकी मनसे स्वबळावरती निवडणूक लढवणार की महायुतीत सामील होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र स्थानिक जे काम आहे त्या कामांना आता मनसेनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी जे नेते आहेत त्यांना आता ग्रीन सिग्नल मिळालेला आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद नंदकिशोर एकूणच माहितीबद्दल। तर वरळीमधून विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार अशी सूत्रांची माहिती आहे। मनसेकडून देखील आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे।